महासागर न्यूज. सुनेत्रा वेणींवरती दबाव आहे का त्याबद्दल काहीच बोलत नाही. काल परवा आम्हाला असं कळालं की पंतप्रधान साहेबांना त्या व पार जाऊन तिथे भेटणार आहेत. पण मला असं वाटतं की खूप वेळ घालून चालणार नाही. लवकर जाऊन बैठक करणं फार महत्वाचं आहे. कारण की एवढे महत्वाचे आणि मोठे लोक आणि पॉवरफुल लोक जर या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर मग पॉवरफुल लोकांच्या मदतीनेच हा विषय तिकडे मार्गी लागू शकतो. त्यामुळे पंतप्रधान साहेब असतील, त्यानंतर अमित शहाजी असतील, मुख्यमंत्री तर आहेतच इन्व्हॉल्व, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेतच, पण त्याच्याच बरोबर विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधीजींना सुद्धा मोठ्या प्रमाणात विश्वासात घ्यायची जरूरत आहे. जी कमिटी आम्ही म्हणतोय त्याचे प्रमुख हे राहुल गांधीजीच तिथे झाले पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या गोष्टी होणं महत्वाचं आहे. आम्हाला घाई याच्यासाठीच आहे, आम्ही पाठपुरावा एवढा वेळ याच्यासाठीच करतोय की कागदपत्राची पूर्तता म्हणजे कागदपत्र जे इनकम्प्लीट आहेत, नाहीतर या सगळ्या जो काही तिथं प्लॅन झाला होता, नाहीतर कॉन्स्पिरसी झाली होती, त्या सगळ्या गोष्टीला कागदपत्राचा जो जोड द्यावा लागतो ती कागदपत्र आता ऑफिसमध्ये बसून डीजीसीए आणि VSR हे दोघं एकत्रित करतायत आणि ते व्हावं आणि त्यांना वेळ मिळावा म्हणून हा खटाटोप आणि ही एन्क्वायरी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जातो. जय पवार आवाज उठवतात. जय पवारांनी ट्विट देखील केलं. इंस्टाग्रामवर आवाज उठवतात. मात्र पार्थ पवार असतील, सुनेत्रा वहिनी असतील, त्यांनी मौन बाळगलंय. ते सगळ्यांची वेगवेगळी स्टाईल असू शकते. समजा काकी पदावर असल्यामुळे त्यांना काय गोष्टी बोलता येत नसाव्यात. आता पार्थ तसं बघितलं तर कालच खासदार झालेला आहे, त्यामुळे त्याला काही गोष्टी बोलता येत नसतील. पार्टीची जबाबदारी असेल. जय तसा राजकारणात नसल्यामुळे जसं महाराष्ट्रातील सामान्य जनता राजकारणाची काही घेणं देणं नाही, ते प्रेमाने आदराने अजितदादांसाठी त्या ठिकाणी लढतायत. त्यामुळे जय राजकारणात नसल्यामुळे त्याचं मन हे फार तसं साफ असल्यामुळे तो त्या ठिकाणी व्यक्त होत आहे. त्यामुळे सगळेच लोक आपापल्या लेवलला तिथं भूमिका मांडत असतील. काही लोक ओपनली बोलतात, काही लोक बोलू शकत नाही. आम्ही विरोधात असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी लढतो आणि आज चुकून आम्ही सत्तेत असलो तरी सत्तेला आम्ही लाथ मारली असती, पण दादाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला असता. सीआयडी फक्त तपासात वेळ काढूपणा करते का? प्रगती काही तपासात होताना दिसत नाहीये. याबाबत 100% वेळखाऊपणा तिथं चालू आहे. पूर्वी महिनाभर ते का थांबले? AIBचा रिपोर्ट यावा म्हणून थांबले. आता AIचा रिपोर्ट जो आलाय तो असे महासागर न्यूज.